पुढची बातमी पाहूया। आजच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे 1 एप्रिल आणि 2 एप्रिल रोजी राज्यभराचा आढावा घेणार आहेत। 1 एप्रिल आणि 2 एप्रिलला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली आहे। 1 एप्रिलला पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हा प्रमुखांची ही बैठक आहे। तर 2 एप्रिलला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेतली जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा संपूर्ण राज्यभरातील राजकीय परिस्थितीचा आणि पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया। सुमित सावंत आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक अपडेट देतील। सुमित, आपण पाहतोय 2 दिवस ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। कशा प्रकारे आढावा घेतला जाणार आहे? आता आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सक्रिय होताना दिसतायत। बरोबर आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सक्रिय झालेले आहेत आणि राज्यभरामध्ये सध्या संघटनेत काय सुरू आहे या सगळ्या संदर्भातली माहिती घेणं आणि संघटनेतल्या इतर पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम देणं हा महत्त्वाचा हेतू आणि त्यामुळेच आज ही महत्त्वाची बैठक पार पडली, ज्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख, मुंबईतून निवडून आलेले सगळे नगरसेवक आणि काही इतर नेते उपस्थित होते। आणि या बैठकीमध्ये एकतर बाळासाहेबांची आता जयंती आहे आणि त्यासाठी वर्षभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम पक्षाकडून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि म्हणून नगरसेवक जेवढे निवडून आलेत मुंबईतले त्या सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्रातली जबाबदारी दिलेली आहे निरीक्षक म्हणून। त्या व्यतिरिक्त केवळ या एका बैठकीवर न थांबता आता राज्यभरातल्या जिल्हा संपर्क प्रमुखांच्या देखील बैठका उद्धव ठाकरे घेणार आहेत। 1 तारखेला आणि 2 तारखेला काही अर्ध्या जिल्ह्यांच्या या बैठका होतील, ज्याच्यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि त्यानंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्र असे 2 दिवस या बैठका असतील। आणि या बैठकांमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये संघटनेची काय स्थिती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे सुद्धा संपूर्ण राज्यातल्या राजकीय परिस्थितीचा आणि पक्ष संघटनेचा आढावा या बैठकांच्या माध्यमातून घेत आहेत। नक्कीच पाहायला मिळेल यामधून आता काय ते आढावा घेतात आणि काय गोष्टी पुढे येतात। तुर्तास धन्यवाद सुमित, आपण दिलेल्या माहितीसाठी। पुढची बातमी पाहूया। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज एसआयटी चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान खरातच्या मोबाईल डेटावरून आज क्रॉस चौकशीवर भर असणार अशी ही माहिती समोर आली आहे। कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी आज केली जाऊ शकते। आज या चौकशीला प्राधान्य दिलं जाणार। मोबाईलमधील संपर्कांच्या आधारे नवीन धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न एसआयटीद्वारे केला जाणार आहे। एसआयटीकडून पुढील काही तासामध्ये महत्त्वाचे खुलासे होण्याचीही शक्यता आहे। एसआयटीला पहिलं समन पाठवून जर त्या आल्या नाहीत, दुसरं समन पाठवावं लागेल। त्यानंतर कोर्टाकडनं त्यांना तसे डायरेक्टिव्स घ्यायला लागतील। पहिलं बेलेबल वॉरंट घेऊन जर त्या आल्या नाहीत तर नॉन बेलेबल वॉरंट घेऊन त्यांना अटक करता येते। अशा सगळे जे प्रावधान आहेत कायद्यात, आता बघू त्यांना कधी बुद्धी येते आणि कधी त्यांना प्रकाश पडून ते एसआयटी पुढे जात आहेत। पण जर खरोखर त्यांना काही लपवायचं नसतं तर त्या नक्कीच गेल्या असत्या। दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असला तरीही त्यांची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकण्याची चिन्ह आहे। चाकणकर आयोगाच्या अध्यक्ष असताना निधीची तरतूद चौपट झाल्याचं दिसून येत आहे। यापूर्वी 2010 ते 2015 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये महिला आयोगासाठी खर्चाची तरतूद 2 ते 5 कोटीपर्यंत होती। चाकणकर अध्यक्ष झाल्यानंतर 2024 आणि 25 या एका वर्षातच 20 कोटीहून अधिकची तरतूद करण्यात आली। चाकणकर अध्यक्ष होताच निधीची तरतूद चौपटीनं वाढल्याचं समोर आलंय। दरम्यान या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केली आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये नवा खुलासा झालेला आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे। अशोक खरातच्या सांगण्यावरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये महिला आयोगानं सुनावणी आपल्याकडे करून घेतली होती। पीडितेनं नीरज जाधव विरोधामध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये महिला आयोगाकडून शिर्डी पोलिसांना नोटीस देण्यात आली होती। 17 मार्चला आयोगाच्या कार्यालयामध्ये सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली होती। मात्र या प्रकरणाचा तपास आधीच एसआयटीकडे वर्ग झाल्यानं पोलिसांनी तसा अहवाल महिला आयोगाला दिल्याचं समोर आलं। या प्रकरणामध्ये शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 आणि 9 मार्चला महिला आयोगाकडून सखोल चौकशी आणि सुनावणीचं पत्र देण्यात आलं होतं। अशोक खरात प्रकरणामध्ये आधीच अडचणीत असलेल्या चाकणकर आता त्यांच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे। भोंदू अशोक खरातच्या मोबाईल तपासातून मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे। 2,500हून अधिक महत्त्वाच्या नंबरसाठी कोडवर्डचा वापर करण्यात आल्याचं तपासात समोर येत आहे। खरातनं नंबर कोडमध्ये सेव्ह केल्यानं तपास यंत्रणांसमोर मोठं आता आव्हान उभं राहिलं आहे। पीडित महिलांशी दुसऱ्या मोबाईलवरून संपर्क केल्याचा संशय यंत्रणेला आहे। मोबाईलमधील डेटावरून तपास अधिक वेगानं सुरू करण्यात आलेला आहे। तसंच खरातचं काही राजकीय कनेक्शन असल्याचीही शक्यता या तपास यंत्रणांनी आता पडताळणी केली जाते आहे। खरातचे 2 मोबाईल जप्त करण्यात आलेले असून डेटा रिकव्हरी प्रक्रिया सुरू आहे।
ऑफिस बॉय नीरज जाधवच्या मोबाईलचीही चौकशी केली जाते आहे। हे संपर्क क्रमांक एकमेकांशी जोडलेले आहेत का याची तपासणी आता तपास यंत्रणांकडून केली जात आहे। दरम्यान या भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आतापर्यंत काय काय घडलं ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 17 मार्चला रात्री उशिरा खरात विरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाला। 18 मार्चला पहाटे 3 वाजता गुंडाविरोधी पथकाकडून अटक झाली। 19 मार्चला विशेष तपास पथक दाखल झालं। 21 मार्चला खरात विरुद्ध अत्याचार, गर्भपात असे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले। 23 मार्चला खरात विरुद्ध अत्याचाराचे आणखी 3 गुन्हे दाखल झाले। अविवाहित तरुणीच्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा 24 मार्चला दाखल झाला। 25 मार्चला खरात विरुद्ध खंडणीचाही गुन्हा दाखल झाला। तर 27 मार्चला अत्याचार आणि खंडणीचे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले। 18 मार्च ते 24 मार्च पोलीस कोठडीचा पहिला टप्पा झाला। त्यानंतर पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली 25 ते 29 मार्च आणि त्यानंतर 29 मार्चला 1 एप्रिल पर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 3 दिवसाची ही पोलीस कोठडी असणार। दरम्यान भोंदू अशोक खरात बाबत आणखी नवनवे खुलासे समोर येत आहेत। भोंदू खरातच्या शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसांमध्ये 12 वर्षात कुठलीही नोंद नसल्याची माहिती आहे। शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अत्यंत कठोर प्रक्रिया असताना अशोक खरातला हा परवाना नेमका कसा देण्यात आला आणि कोणत्या कागदपत्रांच्या आधारे त्याला शस्त्र परवाना दिला याची आता चर्चा सुरू आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संबंधित ऑनलाईन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंद नसल्याचं निष्पन्न झालंय। दरम्यान आता या प्रकरणी स्थानिक पोलीस सुद्धा अनभिज्ञ असल्याचं कळतंय। त्यामुळे तत्कालीन तहसीलदार हे प्रांत अडचणीत येण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस ठाण्यातील अधिकारीही एसआयटीच्या रडारवर येण्याची दाट शक्यता आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी एक नवा खुलासा झाला आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे। अशोक खरातच्या सांगण्यावरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये महिला आयोगानं सुनावणी ठेवल्याचा आरोप आहे। पीडितेनं नीरज जाधव विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये महिला आयोगाकडून शिर्डी पोलिसांना नोटीस देण्यात आली होती। 17 मार्चला आयोगाच्या कार्यालयामध्ये सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली होती। मात्र या प्रकरणाचा तपास आधीच एसआयटीकडे वर्ग झाल्यानं पोलिसांनी तसा अहवाल महिला आयोगाला दिल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणामध्ये शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 आणि 9 मार्चला महिला आयोगाकडून सखोल चौकशी आणि सुनावणीचं पत्र देण्यात आलं होतं। अशोक खरात प्रकरणामध्ये आधीच अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी आणखी आता वाढण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये भोंदू अशोक खरात विरोधामध्ये तिरडी आंदोलन केलं जात आहे। पुण्यामध्ये भोंदू अशोक खरात विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। भोंदू खरातवर कारवाई करा आणि रुपाली चाकणकर यांना अटक करा अशी मागणी या आंदोलनाद्वारे केली जाते। यानंतर पुढची बातमी पाहूया। मुंबईमध्ये गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलमधील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 गॅस सिलेंडर देण्याची जी मागणी होती ती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्याकडे पत्राद्वारे केली। मात्र या मागणीवरून आता वाद निर्माण झाला। काही संघटनांनी एका विशिष्ट समाजासाठी अशी मागणी योग्य नसल्याची टीका केली आहे। अलीकडेच रामनवमी झाली, ठिकठिकाणी भंडारे आयोजित केले होते, त्यावेळी अशी मागणी का झाली नाही असा देखील प्रश्न विचारला जातोय। यावर पलटवार करताना लोढा यांनी हे आरोप राजकीय हेतून होत असल्याचं म्हटलं। ये राजनीतिक व्यक्ति राजनीतिक प्रभाव से ये सब करते हैं, मैं इसकी निंदा करता हूँ। ये कोई भी जब विशेष धार्मिक कार्यक्रम होता है, जैसे शिरडी के लिए मान लो भंडारा होना है या किसी मंदिर के अंदर आज प्रतिष्ठा है या ये जैनों की होली है, इनके लिए रेगुलर गैस की सुविधा नहीं होती है। तो जो भी मेरे पास में आया, परसों मेरी विधानसभा के अंदर मैंने मेरी विधानसभा तो खुद को लिमिट रखा और मेरी जिम्मेदारी है कि मेरी विधानसभा में यदि कोई भी किसी को किल्लत हो उसकी मैं सहायता करूं। जो परसों एक शिरडी के लिए जिनका भंडारा था वो आए, उनको भी मैंने गैस कनेक्शन दिलवाया, जैन आए उनको भी दिलवाया, मंदिर वाले आए उनको भी दिलवाया। और अभी भी मेरा कहना है कोई भी मेरी विधानसभा में विशेष धार्मिक कार्यक्रम जिनको रेगुलर गैस उपलब्ध नहीं है, यदि उसमें उनको गैस चाहिए तो उसके बारे में यदि वो मेरे को पत्र लिखेंगे तो मैं उनकी जरूर सहायता करूँगा।
इट्स अ क्रायसिस. हेच तर मी आज मागच्याही आठवड्यात तुमच्याशी बोलले होते, तेव्हा मी म्हणले होते की भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक चिंतेमध्ये आहेत, अडचणीत आहेत, जगामध्ये युद्ध चालल्याची जाणीव आम्हाला आहे. म्हणूनच मागच्या आठवड्यात जेव्हा अमित शहाजी आणि राजनाथ सिंगजींनी ऑल पार्टी मीटिंग बोलवली, त्याच्यात आम्ही सहकार्याचीच भूमिका मांडली की जर देश अडचणीत असेल तर आमचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आणि सरकारला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. पण सहकार करायचा असेल सरकारला तर सरकारने पारदर्शकपणे मान्यता केलं पाहिजे प्रॉब्लेम आहे. आणि आज या लोढाजींनी जे पत्र लिहिलंय त्याच्यातून हे स्पष्ट होत आहे.